एक मुलगा असतो दुपारच्या वेळी आपल्या घराजवळ फिरत असतो. त्याला त्याच्या गर्लफ्रेंडचा फोन येतो. तो कॉल रिसीव्ह करतो तर त्याची गर्लफ्रेंड म्हणते की मला तुला भेटायची इच्छा आहे. मुलगा म्हणतो की मला देखील भेटण्याची इच्छा आहे. मी लगेच तुझ्याकडे येतो आणि आपण रात्री भेटूयात. कारण यांचं जे प्रेम होतं, संबंध होते, हे घरच्यांच्या व्यतिरिक्त लपून छपून संबंध होते. तो मुलगा तिच्या गावी पोहोचतो आणि जशी रात्र होते त्या मुलीकडे जातो. रात्रीच्या 12-1 वाजता ती मुलगी त्याला अगोदर काही खाण्यासाठी देते आणि त्यानंतर पाण्याऐवजी ती त्याला युरिन पिण्यासाठी देते, मूत्र पिण्यासाठी देते. आणि ते सर्व पिल्यानंतर तो मुलगा म्हणतो की हे नक्की काय आहे. आणि त्यानंतर त्या कहाणीला सुरुवात होते. जेव्हा ही घटना सोशल मीडियावरती व्हायरल झाली, संपूर्ण लोक हैराण झाले की हे असं कसं होऊ शकतं, काय आहे संपूर्ण प्रकरण, पूर्ण सांगेल, बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते राजस्थानमधून. राजस्थानमध्ये बलतारा नावाचा जिल्हा आहे. बलतारा जिल्ह्यामध्ये सिरधरी नावाचं एक पोलीस स्टेशन आहे. याच पोलीस स्टेशन अंतर्गत कोशलू नावाचं एक गाव असतं आणि या गावामध्ये एक विहीर असते, जी की तेलाची विहीर असते. आणि त्या विहिरीचा जो मालक असतो तो विचार करतो की या विहिरीला कोणीतरी राखणदार पाहिजे, सिक्युरिटी गार्ड पाहिजे. आणि त्यासाठी तो सिक्युरिटी गार्डसाठी एका मुलाची नियुक्ती करतो. त्या मुलाचं नाव असतं मगाराम. मगाराम बाडमेरच्या नागडी गावामधील असतो आणि तो ज्या कोशलू सिंधी गावामध्ये ड्युटी करत असतो त्या गावाचं आणि त्याच्या घराचं अंतर हे 70 किलोमीटर असतं. आणि त्यामुळे हा मगाराम आपल्या घरी न राहता त्या ड्युटीच्या ठिकाणीच त्या गावामध्येच राहायचा, तेथेच ड्युटी करायचा, नाईट ड्युटी असायची आणि दिवसभर आराम करायचा. सर्व काही ठीकठाक सुरू होतं. अनेक दिवस तो त्या ठिकाणी ड्युटी करायचा. 1-2 महिन्यातून आपल्या गावी देखील जाऊन यायचा, आपल्या परिवाराला भेटायचा. मगारामच्या घरी त्याचे वडील तर नव्हते, त्याच्या वडिलांचं आधीच निधन झालेलं होतं. त्याची आई होती, चुलते वगैरे होते, भाऊ बहीण होते. आणि अशा प्रकारे मगाराम इकडे कमावत होता आणि आपल्या घरच्यांनाही मदत करत होता. सर्व काही ठीकठाक सुरू होतं. आता मगाराम जो असतो, एक दिवस नाईट ड्युटी करून दिवसा आराम करत असतो आणि 4 वाजता, संध्याकाळच्या 4 वाजता तो झोपेतून उठतो आणि तेथे बसलेला असतो. त्याच दरम्यान एक मुलगी ही त्या एरियापासून जात असते आणि जाताना या मगारामकडे टक लावून बघत असते, त्याच्याकडे बघून स्माईल करत असते. मगाराम विचार करतो की असेल इथली कुठली, जात असेल कशासाठी. मगाराम जास्त लक्ष देत नाही. मात्र ती मुलगी कायमच तिथून वावरत असायची आणि नेहमी तिथून जात असताना ती मगारामकडे बघून स्मित हास्य करायची आणि तिथून निघून जायची. आता मगारामला देखील कळत होते की या मुलीचे नक्कीच हिच्या मनामध्ये माझ्याबद्दल काहीतरी असावं. आता हा मगाराम देखील तिला बघितल्यानंतर स्माईल करू लागला होता. जेव्हा कुठे ती मुलगी दिसायची तर तो स्माईल करायचा आणि ती मुलगी लाजत हसत तेथून निघून जायची, पळायची. मगारामला वाटले की या मुलीचं आपल्यावरती प्रेम असावं आणि हिला आपण सांगितलं पाहिजे, हिच्या संपर्कात आलं पाहिजे. एक दिवस असाच मगाराम नाईट ड्युटी करून दिवसा झोपलेला होता. संध्याकाळच्या वेळी पुन्हा उठतो तर त्याला ही मुलगी बघत असते, एकटक बघत असते. मगाराम तिच्याकडे बघतो आणि तिला विचारतो की तू माझ्याकडे काय बघते. तर ती मुलगी म्हणते की काही नाही, मी सहज बघते, तुमचं नाव काय आहे वगैरे वगैरे. ती मुलगी त्याला विचारते तर तो मगाराम त्याचं नाव वगैरे तिला सांगतो आणि सांगतो की मी येथे ड्युटी करतो. आता ती मुलगी त्याला म्हणते की तुम्ही एकटेच येथे रात्री ड्युटी करता का. तर मगाराम म्हणतो हो, मी एकटाच ड्युटी करतो. तर मुलगी म्हणते की मला देखील या ठिकाणी ड्युटी मिळाली पाहिजे, म्हणजे तुम्हाला देखील मी जोडी राहील. आता मगाराम मजाकिया मूडमध्ये म्हणतो की ठीक आहे, मी एकटा करायचो तर आपण दोघी ड्युटी करूयात. आणि ती मुलगी हसते, लाजते आणि तेथून पळते. असं रोजचंच त्या मुलीचं होत होतं. एक दिवस ही मुलगी त्या मगारामला भेटल्यानंतर हा मगाराम तिच्याकडून तिचा कॉन्टॅक्ट नंबर घेतो. आता ती मुलगी म्हणते की माझा कॉन्टॅक्ट नंबर आपण कशासाठी घेता. तर मगाराम म्हणतो की बरं आहे, तुझ्यासोबत बोलायला, कॉलवरती आपण बोलत जाऊ वगैरे वगैरे. तर ती मुलगी म्हणते काय बोलणार कॉलवरती. तर मगाराम म्हणतो मी कॉल केल्यावरती तुला समजेल की काय बोलणार आहे. आता नंबर वगैरे एक्सचेंज होतो आणि निवांत एक दिवस हा मगाराम त्या मुलीला कॉल करतो. त्या मुलीचं नाव जेठी असतं. मुलगी ही फक्त 18 वर्षांची असते. आता जेठीच्या मोबाईलवरती जेव्हा कॉल येतो
ही जेठी आपल्या परिवारापासून थोडी दूर जाते घरच्यांपासून आणि गुपचूप तो फोन उचलते आणि तिकडून विचारते की कोण बोलत आहे. तेव्हा इकडून सांगतो की मी मगाराम बोलत आहे आणि ती मुलगी म्हणते की ठीक आहे बोला. आणि त्यानंतर त्यांच्या बोलता बोलता त्यांच्यामध्ये इतकी मैत्री होते की आता ती मुलगी मगारामला भेटण्यासाठी दिवसातून 4 ते 4 वेळा त्याच्याकडे जात असायची. असं करता करता दोघांमध्ये प्रेम निर्माण झाले आणि प्रेमाचं रूपांतर हे शरीर संबंधात कधी झाले हे त्यांनाही समजलं नाही. एक दिवस ही मुलगी मगारामला भेटण्यासाठी रात्रीच्या वेळी मगाराम त्या विहिरीवरती ड्युटी करत होता आणि त्या दरम्यान त्या मुलीमध्ये आणि मगाराममध्ये पहिल्यांदाच संबंध बनले. सर्व काही ठीकठाक होतं. मात्र आता त्या मुलीला वारंवार असं येणं शक्य नव्हतं. ती ऑलरेडी एकदा येऊनच खूप घाबरली होती, कारण रात्रीची वेळ असते. 18 वर्षांची जवान मुलगी अशी बाहेर पडलेली, तिला भीती वाटणं साहजिक आहे. त्यामुळे ही मुलगी म्हणते की आता मी तुझ्याकडे असं सहज येऊ शकत नाही आणि दिवसा तर आपण भेटू शकत नाही. जर आपल्याला कोणी बघितलं तर आपला भांडाफोड होईल. त्यामुळे तूच माझ्याकडे येत जा आणि रात्रीच्या वेळी येत जा. आता हा मगाराम देखील इकडे ड्युटी करण्याच्या बहाण्याने सर्व काही झोपल्यानंतर तो 1 ते 1:30 वाजता त्या मुलीच्या घरी जायचा. दोघेही गुपचूप भेटायचे. त्या मुलीच्या घरच्यांनाही याबद्दल काही माहिती नव्हतं आणि असंच यांचं प्रकरण सुरू होतं. असेच दिवस जात होते. 26 जुलै 2024ची गोष्ट असते. जो मगाराम असतो याची तब्येत अचानक खराब होते. काही लोक त्याला उचलतात आणि सिरधरी हॉस्पिटलमध्ये नेऊन पोहोचून देतात. तेथे सोडून देतात आणि ते लोक निघून जातात. डॉक्टर जेव्हा त्या मगारामकडे बघतात की कोणीतरी याला येथे हॉस्पिटलमध्ये आणून ठेवलेले आहेत, तर डॉक्टर त्या मुलाचा मगारामचा चेकअप करू लागतात. तर डॉक्टरांना समजते की मगारामचा मृत्यू झालेला आहे. आता ही पोलीस केस असल्या कारणाने डॉक्टर पोलिसांना कॉल करतात आणि सिरधरी पोलीस स्टेशनचे पोलीस त्या ठिकाणी येतात आणि बघतात तर त्या मुलाची कंडिशन खूप खराब असते आणि डॉक्टर पोलिसांना सांगतात की या मुलाचा असाच मृत्यू झालेला नाही, तर याला कोणीतरी जाणून बुजून या दुनियेतून हटवले आहे. आता त्यानंतर पोलीस चौकशी सुरू होते. हा मुलगा नक्की कोण आहे, काय आहे, त्याची डिटेल्स काढण्यात येते. त्याच्या घरच्यांना कॉल करण्यात येतो. त्याला वडील तर नव्हते, त्याची आई होती, त्याचे चुलते होते. त्याच्या चुलत्यांना जेव्हा कळवण्यात येते तेव्हा त्याचे चुलते देखील त्या हॉस्पिटलमध्ये येऊन पोहोचतात. मगारामचे पोस्टमॉर्टम वगैरे करण्यात येतो. पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यानंतर पोलिसांना समजते मगारामची खूप जास्त मारपिटाई करण्यात आली आहे आणि त्यामुळेच मगारामचा मृत्यू झालेला आहे. आणि त्याच्या शरीरामध्ये युरिन देखील आढळून आलेले आहेत, मूत्र आढळून आलेले आहेत. नक्की हा प्रकार केला कोणी आणि याची कोणासोबत दुश्मनी होती का? तेव्हा तपासामध्ये समजते की मगारामचं तर घर देखील या ठिकाणापासून 70 किलोमीटर अंतरावरती आहे आणि हा येथे फक्त पहारेकरी म्हणून काम करतो. तर याचा कोण दुश्मन असायला पाहिजे? तर मगारामचे कॉल डिटेल्स वगैरे चेक करण्यात येते, मोबाईल लोकेशन काढण्यात येते. तेव्हा पोलिसांना समजते की या मगारामचं कॉन्टॅक्ट जेठी नावाच्या 18 वर्षांच्या मुलीसोबत सुरू होतं. आता पोलिसांकडे दुसरा कसलाही क्ल्यू नव्हता, त्यामुळे पोलीस सरळ जेठीला अटक करतात, पोलीस स्टेशनला घेऊन येतात आणि जेठीला विचारू लागतात की नक्की मगारामचा आणि तुझं कॉन्टॅक्ट का होतं आणि शेवटच्या रात्री मगारामने शेवटचा कॉल हा तुलाच केला होता, का केला होता? तेव्हा जेठी म्हणते की नाही, आमची फक्त मैत्री होती, मात्र मगारामसोबत काय झाले मला माहीत नाही. मात्र जेव्हा पोलिसांनी सक्ती दाखवली तेव्हा जेठी आपली संपूर्ण कहाणी पोलिसांना सांगू लागली. जेठीने सांगितलं की मगाराम साधा सरळ सिंपल मुलगा होता, तेथे काम करायचा, मी त्याच्या प्रेमात पडले होते, मी त्याच्याकडे नेहमीच जात असायचे, आमच्या दोघांमध्ये प्रेम झालं, आम्ही भेटू लागलो. मगाराम हा जेठीच्या घरी जाऊन रात्रीचं तिला भेटत असायचा, कोणाला काही माहीत नव्हतं. मात्र या गोष्टी लपून राहत नाही. काही दिवसांनंतर जेठीच्या घरच्यांनी मगारामला जेठीसोबत भेटताना पकडलं होतं आणि मगारामला वॉर्निंग देऊन सोडून देण्यात आलं होतं की पुन्हा तू आमच्या मुलीकडे लक्ष देऊ नको आणि जेठीला देखील समजावून सांगितलं होतं. मात्र नादान बुद्धीचे लोकांना या गोष्टी समजत नाही. वॉर्निंगला ते काहीतरी समजतात आणि आपलं जे कृत्य आहे ते कृत्य सुरूच ठेवतात. मगारामला काही फरक पडत नव्हता. घरच्यांनी एकदा नाही तर 2-3 वेळा पकडून त्याला सोडून दिलं तरी देखील तो तिचा नाद सोडण्यासाठी तयार नव्हता. आता जेठीच्या घरच्यांनी जेठीच्या नकळत घराच्या एरियामध्ये CCTV कॅमेराज लावून ठेवलेले होते आणि हा मगाराम आपल्या गावी गेलेला होता.
आता मगाराम जेव्हा इकडे ड्युटी करायचा तेव्हा जेठीला आणि मगारामला भेटल्याशिवाय होत नव्हतं. यांना ती सवय लागून गेली होती, जसं की एक व्यसन लागलं होतं, एकमेकांना भेटायचं, संबंध बनवायचे. आणि या जेठीने मगारामला कॉल केला होता दुपारच्या वेळी. तर जेठी म्हणाली होती की मला तुला भेटायचं आहे काही झालं तरी. तेव्हा मगाराम म्हणतो, मी जरी 70 किलोमीटर दूर असलो तरी मी तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. मी तुला भेटण्यासाठी तिकडे येत आहे. आणि तो आपल्या गावावरून 70 किलोमीटर अंतरावरती इकडे बस पकडून संध्याकाळपर्यंत येऊन पोहोचला होता. आणि त्या गावामध्येच तो फिरत होता. जसं रात्रीचं 1-1:30 वाजले तसा तो लपत-छपत जेठीला भेटण्यासाठी गेला. आणि जसा जेठीकडे गेला तसं त्या CCTV कॅमेराजमध्ये जेठीच्या घरच्यांनी या मगारामला बघितले. आणि त्यानंतर काय होतं, मगारामची इतकी मारपीट करण्यात आली, खूप जास्त त्याला मारण्यात आलं. आणि ही सर्व गोष्ट ही जेठी बघत होती. आता एवढी सर्व मारपीट बघून जेठीसुद्धा त्या ठिकाणी घाबरले आणि जेठीला वाटले की जर मी मध्ये पडले तर हे लोक मला देखील मारायला कमी करणार नाही. त्यामुळे जेठीने देखील आपल्या कुटुंबाला साथ दिली. जसं की तो मुलगा, त्याला मी बोलवले नव्हते, तो स्वतःच इकडे मला भेटण्यासाठी आला होता, असं जेठी म्हणत होती. आणि त्या कारणामुळे त्या मुलाला इतकं मारण्यात आलं. तो मुलगा पाणी मागत होता तर त्याला युरिन पाजण्यात आलं, मूत्र पाजण्यात आलं. आणि त्यानंतर जेव्हा लोकांना समजले की हा अधमरा झाला आहे, बेशुद्ध पडला आहे, तर त्या 4-5 जणांनी मिळून तर त्याला मगाधरी हॉस्पिटलमध्ये नेऊन सोडून दिलं आणि त्या ठिकाणावरून पळ काढला, जेणेकरून डॉक्टरांना वाटेल की कोणीतरी याला मदत करण्याच्या उद्देशाने येथे सोडून गेले आहेत. मात्र मगारामला 7 ते 8 सर्वांनी मिळून मारलं होतं. आणि ही गोष्ट आता पोलिसांसमोर आली होती. आणि पोलिसांनी या जेठीला सर्वप्रथम अटक करून FIR वगैरे दाखल केली. आणि त्यानंतर तिच्या परिवारातील बऱ्याचशा सदस्यांना देखील अटक करण्यात आलेली आहेत. 6 जणांना अटक करण्यात आली आणि 2 जण फरार आहेत, ज्यांना पोलीस सापडवल्याशिवाय राहणार नाही. मात्र मित्रांनो, मला सांगा, या सत्य घटनेमध्ये मगारामसोबत जे झाले ते योग्य होते की अयोग्य होते? या घटनेमध्ये जेठीची चूक होती का? जर होती तर जेठीला कोणती शिक्षा झाली पाहिजे? आपले मत कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडा. या व्हिडिओचा माझा उद्देश आपले मन दुखावण्याचा नाही तर आपणास जागरूक करण्याचा होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.